दीपक 18च्या महिला पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक झाली आहे। रामबाबू गोडिया असं या आरोपीचं नाव असून त्याला एनएम जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे। शनिवारी फिनिक्स मॉलमध्ये अवॉर्ड शोचं कव्हरेज दरम्यान ही घटना घडली होती। शो संपल्यानंतर बाहेर पडताना अचानक या आरोपीनं या महिला पत्रकारावर हल्ला केला। यापूर्वीही मुंबईमध्ये अनेक महिला पत्रकारांवर हल्ले झालेत। या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होतोय। आपल्यासोबत पीडित ती महिला पत्रकार आहे। काय सांगशील, काय घटना होती आणि तू कशी बचावलीस? सो हे अवॉर्ड शो कव्हर करायला मी तिथे गेलेली, जे आम्ही दरवेळेला जातो। तर माझ्याबरोबर जे रेग्युलर आमचे रिपोर्टर्स असतात ते जनरली आपण अवॉर्ड शोला जातो, तर त्यांच्याबरोबर मी पूर्ण संध्याकाळ त्यांच्याबरोबर होती। त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो आणि तिथून जेवण झाल्यानंतर आम्ही जसे निघालो बाहेर त्या पलेडियम मॉल मधनं, तेव्हा एकाने सिक्युरिटी एंट्रन्सच्या जस्ट ॲट द गेट पाठून कोणीतरी येऊन जोरात एक बोल्ट दिला माझ्या गळ्यावरती, नेकवरती, पाठच्या साईडनी। तर आता लाईक नॉर्मली असे फ्रेंड्स करतात बरेच वेळेला, तर मला वाटलं असं कोणतरी फ्रेंड असणार, पण ही जस्ट केप्ट ऑन डुईंग इट सारखं 5-6 वेळा। जेव्हा मी खालती वाकली आणि त्याला एका हाताने पकडलं आणि तोपर्यंत माझ्या फ्रेंड्स जे माझ्याबरोबर होते, जे दुसरे पत्रकार होते दुसऱ्या पब्लिकेशन्स मधनं, त्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि समोरून सिक्युरिटी गार्ड आला। तर हा जो माणूस आहे, आम्ही एवढे शॉक मध्ये होतो त्यावेळेला की मी त्याला विचारलं की का करतोय तू असं, तर तो बोलतो की मी तुला थोबाडीत मारलं, जे चुकीचं आहे कारण मी त्याला कधी अजूनपर्यंत बघितलं पण नाही माझ्या आयुष्यात, मी त्याला थोबाडीत कशी मारेन। तर एक्झॅक्टली काय झालेलं की एका कुठच्या तरी मुलीनी त्यांनी काहीतरी तिला काहीतरी छेड काढली असणार किंवा काहीतरी केलं असणार त्या इव्हेंटला, तिने त्याला थोबाडीत मारलेलं आणि त्याला असं वाटलं की मी ती मुलगी आहे। तर आम्ही त्याला नेलं सिक्युरिटीचा जो हब आहे पूर्ण मॉलचा आणि पलेडियम हॉटेलचा मिळून जो सिक्युरिटीचा हब आहे पलेडियम मॉल आणि बाकीच्या मॉल एरियाचा, तिथे त्याला नेलं आणि पोलिसांना पण कॉल केला। तेव्हा त्याच्याकडनं जो पास मिळाला तेव्हा कळलं की त्याच्याकडे एक कॉम्प्लिमेंटरी पास होता त्या इव्हेंटचा। तर असं झालं की त्याला तो कॉम्प्लिमेंटरी पास त्या इव्हेंटची जी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी असते त्या एजन्सीच्याच एम्प्लॉईनी दिलेला। आता हा एक प्यून आहे एक गारमेंट कंपनीत, तर त्याच्याकडे एका ऍडव्हर्टायझिंग ट्रेड इव्हेंटचा पास कुठून आला? तर त्याचा आम्ही त्या एम्प्लॉईची माहिती वगैरे काढली, तर तो फाउंटन हेड जी इव्हेंट ती ऑर्गनाईज करत होती एजन्सी, त्याचाच तो एम्प्लॉई होता आणि हा जो गुण होता त्याला अपॅरेंटली इथे येऊन दारू पियायची होती आणि मजा करायची होती, तर म्हणून त्याला फ्रेंड म्हणून त्या एम्प्लॉईनी पास दिलेला। तर हा मेजर सिक्युरिटी लॅप्स होता त्या एजन्सी कडनं आणि ऑब्व्हियसली ऍडव्हर्टायझिंग क्लब कडनं। त्याच्यानंतर जे की मेंबर्स आहेत ऍडव्हर्टायझिंग त्या क्लबचे, ज्यांनी इव्हेंट ऑर्गनाईज केलेली, त्यांना आम्ही कॉल करायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या मदतीला या, पोलीस स्टेशनला या, आम्ही FIR त्याच्या अगेन्स्ट लॉन्च करतोय। कोणी आलं नाही त्या क्षणी आमच्या सोबतीत तिथे त्या पोलीस स्टेशनला NM जोशी मार्गला कंप्लेंट लॉन्च करायला त्या माणसाच्या अगेन्स्ट। आणि ही पूर्ण अशी घटना आहे की ह्याला म्हणजे हा असा एक होता की जो त्या इंडस्ट्रीमधनं नव्हता आणि त्याच्याऐवजी त्या इव्हेंटमध्ये होता आणि तो इव्हेंटमध्ये असूनही कोणी आमच्या मदतीला आलं नाही त्या इव्हेंट ऑर्गनायझर्सच्या साईडनी। अगदी धन्यवाद। तुम्ही IBN लोकमतशी बोललात त्याबद्दल। आपण बघितलं की ती पीडित महिला पत्रकार जी आहे त्याने आपली जी व्यथा आहे ती आपल्या समोर मांडलेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलमताई गोरे आहेत। नीलमताई, आपण बघितलं की महिला पत्रकारांवर आता हल्ले वाढताना दिसत आहेत, ही घटना काही नवी नाही आहे, काय सांगाल? एकतर एकूणच महिलांवरती हल्ले करणं किंवा अशा सार्वजनिक ठिकाणी त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रकार करणं ही प्रवृत्तीच वाढत चाललेली आहे सगळीकडे। त्यामुळे कुठल्याही समारंभामध्ये गेल्यावरती बघण्याचा दृष्टिकोनच स्त्रियांच्याकडचा चांगला नाहीये। आणि इथे तर मला असं दिसतंय की सरळ त्या व्यक्तीने अनेक प्रकारांनी लोकांच्या मध्ये हा काही गोंधळ करणं किंवा अशा पद्धतीने महिलेला मान खाली घालायला लागेल तिलाच, म्हणजे खरं तर याला शिक्षा झाली पाहिजे असं झालेलं आहे। मला साधं वाटतं की एखादा गैरसमज असेल किंवा वादविवाद झाला तर ताबडतोब हातगाईवर येतात लोक, म्हणजे कुठल्या प्रसंगाला आलोय किंवा काय केलंय हे न बघता। तर मी संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी अशी बोलते आहे या विषयावरती, नक्की बोलते आणि जास्तीत जास्त मुळापर्यंत जाऊन त्या प्रकरणामध्ये त्या आरोपीचं काय होतं, पूर्वीचा मोटिव्ह काय होता, पूर्वीपासून काही त्रास दिला होता का। आणि आता मी तुमच्या फोनवर ऐकलं की आमच्या मदतीला कोणी आलं नाही असं त्या महिला पत्रकार सांगत होत्या। ही बाब फार मला गंभीर वाटते की एरवी आपण सगळ्या जगाला शहाणपणा शिकणारा आमचा जो मध्यम वर्ग आहे तो अशा वेळेला घाबरून जातो। त्यांना असं वाटतं की
आपल्याच वरती हल्ला होईल, तर कुठेतरी या संदर्भामध्ये आपल्या परिचित लोक किंवा इतर मदतीला गेलं पाहिजे असं मला वाटतं समाजाने. धन्यवाद नीलमताई.